कोल्हापुरात शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी मनसेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचं आयोजन. रंकाळा तलावातील म्युझिकल फाउंटेनच्या कामात कोणतीही तडजोड नको, आमदार राजेश क्षीरसागर यांच्या सूचना. रंकाळा तलाव संवर्धन आणि सुशोभीकरणाच्या कामाची क्षीरसागरांकडून पाहणी. हिंगोलीत औंढा नागनाथ तालुक्यामध्ये पाण्याच्या मागणीसाठी जलसमाधी आंदोलन. सिद्धेश्वर धरणातील पाणी केळी तलावात सोडण्याची मागणी. केळी तलाव पूर्णतः कोरडा पडल्यानं 10 ते 15 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर. ठाणे महापालिकेविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं दिव्यांगांच्या प्रश्नांसंदर्भात आंदोलन. दिव्यांग महिलेच्या हातगाडीवर कारवाई करून व्हीलचेअर नेणाऱ्या अधिकाऱ्यांचा निषेध. व्हीलचेअर घेऊन आंदोलन. पिंपरी चिंचवडमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळांवर महापालिकेची कारवाई. अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केल्याचा खुलासा. तर या परिसरात 21हून अधिक अनधिकृत धार्मिक स्थळं असल्याची माहिती समोर. राजापूर तालुक्यातील नाणार आणि सागवे गावात होणारी बॉक्साईट उत्खननाची जनसुनावणी रद्द. उद्योगमंत्री उदय सामंत यांचा निर्णय. स्थानिक लोकांनी बॉक्साईट उत्खननाला विरोध केला होता. सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत वाळवा तालुक्यातील बोरगावात नागरिकांनी बंद पाळला. शासनाच्या निर्णयाचा जाहीर निषेध. खानापूर, कडेगाव, पलूस, वाळवा तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेती बाधित होणार. सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील बेगमपूरमधील शेतकऱ्यांना 2 एकरावरचा कांदा पेटवून दिला. कांद्याला 1 ते 5 रुपये भाव मिळत असल्यानं उत्पादन खर्चही निघेना. कांदा बाजारात विक्रीसाठी नेल्यास पदरातून पैसे टाकावे लागले. त्यामुळे संतप्त शेतकरी लखन माने यांनी शेतातच कांदा पेटवला. 2 एकराचा कांदा आहे, कवडीमोल दर मिळतोय. अक्षरशः कांदा पेटवून देण्याची वेळ आली. आपलं सरकार मात्र निवडणुकीमध्ये व्यस्त आहे. आज महाराष्ट्राचं इलेक्शन झालं, आज पश्चिम बंगालचं इलेक्शन झालं, तामिळनाडूचं झालं. आज तिकडे त्यांना प्रचार सभेला वेळ आहे, मात्र महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांकडे त्यांना वेळ नाहीये. वादळी वाऱ्यामुळे आंबाबागेला मोठा फटका. गोंदियाच्या देवरी तालुक्यातील भागी गावातील शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान. 100 आंब्यांच्या झाडांना अवकाळी पावसाचा तडाखा. ह्या गारपीटयुक्त आणि वादळी वाऱ्यामुळे माझ्या बागातले कमीत आता 3.5-4 एकरामध्ये आंबा पीक लावलेलं आहे आणि या आंबा पिकाच्या खूप प्रमाणात नुकसान झालेलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये आता काढणीला आलेला आंबा खूप प्रमाणात गळलेला आहे, त्यामुळे माझी खूप आर्थिक नुकसान झालेली आहे. हिंगोलीमध्ये वाढत्या तापमानाचा ऊसाच्या पिकाला फटका. उन्हामुळे ऊसाचं पीक करपलं. तर वेळेवर पाणी देता यावं यासाठी आवश्यक असलेला वीज पुरवठा सुरळीत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार. यवतमाळ जिल्ह्यात खरीपाच्या मशागतीला सुरुवात. पुढच्या महिन्यात पावसाळा सुरू होणार असल्यानं शेती कामांना वेग. दुपारी ऊन असल्यानं शेतकरी पहाटेपासून शेतीच्या कामाला लागत असल्याचं चित्र. यावर्षी जिल्ह्यामध्ये 9 लाख हेक्टरवर खरीप पिकाची लागवड होणार. धुळे शहरासह जिल्ह्यात तापमानाचा पारा 43 ते 44 अंशांवर. वाढत्या तापमानामुळे रस्ते ओस. कृषी उत्पन्न बाजार समितीत शुकशुकाट. शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली. नागपुरात कौटुंबिक वादानंतर रागाच्या भरात एक नशेखोर तरुणाचा इमारतीच्या गच्चीवरून पाईपच्या मदतीनं खाली उतरण्याचा प्रयत्न. मात्र 5व्या मजल्यावर आल्यानंतर भीती वाटल्यानं तो खिडकीवर बसला. नशा उतरल्यानंतर मदतीसाठी आरडाओरडा केला. पोलीस आणि अग्निशमन दलानं त्याची सुखरूप सुटका केली. नाशिकमधल्या मालेगावातील मोक्षगंगा नदी अस्वच्छ. महापालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नदीमध्ये प्लास्टिक आणि कचरा साचला. पावसाळ्यापूर्वी नालेसफाईसोबत नदीची स्वच्छता करण्याची स्थानिक नागरिकांची मागणी. सोनं आणि चांदीचे दर वाढल्यानं तुळजाभवानी मंदिराला दान करण्यात येणारं सोनं आणि चांदीमध्ये यंदा घट. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 7 किलो सोनं कमी अर्पण. खजिन्यामध्ये 2 वर्षात 28 किलो 408 ग्रॅम सोनं आणि 523 किलो चांदीची भर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडमधील कुणकेश्वर मंदिरात 11,000 हापूस आंब्यांची आरास. आंबा बागायतदारांनी कुणकेश्वर मंदिराला आंबे दिले. यंदा आंब्याचं उत्पादन कमी झालं तरीही कुणकेश्वराचरणी आंबे अर्पण केले. शेगावमधील संत गजानन महाराज मंदिर परिसरात आजपासून भाविकांना मोबाईल वापरण्यास प्रतिबंध. भाविकांना सुलभ दर्शन घेता यावं म्हणून मंदिर प्रशासनाचा निर्णय. जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठार परिसरात पुन्हा एकदा गव्याचं दर्शन. उन्हाळी सुट्ट्यांमुळे कास परिसरात पर्यटकांची गर्दी. रस्त्यावर गवे येत असल्यानं वाहन चालकांची भंबेरी. वन विभागानं पर्यटकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय.
पालघरच्या माहीममध्ये यंग स्टार फाउंडेशनतर्फे अखिल भारतीय शूटिंग बॉल स्पर्धेचं आयोजन. वेदांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली 6 राज्यातील 13 संघ सहभागी. महाराष्ट्रासह उत्तराखंड, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान संघामध्ये चुरशीचे सामने. मालेगावच्या इस्तियाक संघाची बाजी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रायगड दौऱ्यावर. रोहा शहरामध्ये 16 कोटी 32 लाख रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन. कुंडलिका नदीवरील अनेक विकास कामांचं सुनेत्रा पवारांच्या हस्ते भूमिपूजन. रायगडच्या रोहा शहरात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं आगमन होताच जेसीबीतून पुष्पवृष्टी. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवार यांचं जल्लोषात स्वागत केलं. अजित पवारांच्या जीवनावर आधारित काव्यग्रंथ 5 राज्यातील 156 कवींच्या कविता. सुनेत्रा पवारांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन होणार. अजितदादांच्या राजकीय प्रवासापासून त्यांच्या प्रशासकीय कौशल्यापर्यंतचे सगळे पैलू या 156 कवितांच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचणार. लोकनेते अजितदादा पवार या नावाचा प्रातिनिधिक संग्रह हा तयार झालेला आहे. माननीय अजितदादांचं योगदान आणि त्यांचं कर्तृत्व जे आहे ते ऐतिहासिक आहे आणि त्यांच्या जीवनचरित्रावरती देशभरातल्या 156 कवींनी आपल्या कवितेच्या माध्यमातून आदरांजली वाहिलेली आहे. आणि या ग्रंथाचं प्रकाशन जे आहे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या हस्ते 29 मे रोजी 32व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनामध्ये धाराशिव या ठिकाणी होणार आहे. युगेंद्र पवारांची अजित पवारांच्या अपघातस्थळाला भेट. युगेंद्र पवारांकडून अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण. तर परिसरातल्या शेतकऱ्यांशीही संवाद साधला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.